हमारी ओर से तमाम लोगों को रमज़ान मुबारक। रमज़ान की रौनक देखिए, बिल्कुल नमाजियों की भीड़ लगी रहती है। और असर की नमाज में भी रफ़ीक भाई खुद निकले तो वहाँ से देखो कितने लोग निकले थे। और तमाम लोग रमज़ान की मुबारक पूरे तमाम कौम को हमारी तरफ से मुबारकबाद देते हैं। हॅलो, मी योगिता चिंचोलीकर। आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क। आज आपण पाहणार आहोत रमजानची रौनक। आपण आलो आहोत डहाणू स्टेशन मल्याण येथे। मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना सुरू झाला आहे। तर मुस्लिम बंधू आणि भगिनींचा रोजा सुरू झाला आहे आणि आता वेळ झालेली आहे इफ्तारीची। तर इफ्तारीसाठी काय काय केले जाते ते आपण पाहूया। इफ्तारीसाठी पहिल्यांदा रोजा सोडण्यासाठी खजूर खाल्ला जातो। तर खजूरमध्ये खूप सारे व्हरायटी राहतात। तर आपण आलो आहोत नियमित परफ्यूम आणि नॉवेल्टीमध्ये। तर त्यांना विचारूयात आपण की खजूरमध्ये कुठले कुठले प्रकार आहेत। सर, मुजाफती आहे, इराणी खजूर, आणि मग तुनिसिया आहे इराणी, आणि मग सौदी अरबचे आहे मब्रूक, आणि मग किमियामध्ये आहे, मग सुकरी खजूर आहे, असं मग आपले इंडियाचे आहे। असं सगळे असं 5-6 क्वालिटी आहे आपल्याकडे खजुरांची। आणि मग मिसवाक आहे, फालुदा आहे, असे सगळे वस्तू आहेत म्हणजे जे रोजा सोडताना वापरले जातात। आणि सेवई वगैरे पण आहे। आपल्याकडे ऊन सध्या खूप वाढलं आहे आणि या उन्हातानातच खूप रोजा ठेवला जातो आणि हा रोजा इफ्तारी नंतर सोडला जातो। अन्न आणि पाण्याशिवाय ठेवला जातो। तर आपण इफ्तारी नंतर विविध सरबत ठेवले जातात। तर ते सरबत कुठल्या कुठल्या प्रकारचे आहे तर आपण यांना विचारूया। 150 वाले सिरप्स में है। सिरप्स में आएगा शिकंजी, बाद में स्ट्रॉबेरी में आएगा, और मोजिटो में मिंट मोजिटो, कच्ची केरी ये इसमें आता है। बने ब्लू करोको, ये काला खट्टा, आपको जो फ्लेवर चाहिए वो सब मिल जाएगा। और ये फालूदे में आता है, ये ब्रेड क्रम्स आता है। ऐसे आपको जो चाहिए रमज़ान का सब इधर मिल जाएगा। इफ्तारी सोडल्यानंतर इफ्तारीसाठी इथे खूप साऱ्या पदार्थ ठेवलेले आहेत आणि ते पदार्थ खूप छान बनलेले आहेत आणि हा त्यांनी पहिल्यांदाच पदार्थ इथे स्टॉल हा लावलेला आहे। तर आपण त्यांना विचारूया की कुठले कुठले पदार्थ बनले आहेत। रमज़ान के महीने में हमने बहुत फर्स्ट टाइम ये स्टॉल लगाया है। यहाँ पे आपको वैरायटीज़ ऑफ मोमोज़ मिलेंगे और हर रोज़ हम नई आइटम जो है वो लॉन्च करते हैं। पिज़्ज़ा है, बर्गर है, और जैसे आप देख सकते हो टोटेरा रैप है जिसके अंदर जैलेपिनो सिराचे सॉस वगैरह है, कांडी है, समोसा है, और मिठे में आपको फिरनी मिलेगी, शाही टुकड़ा मिलेगा, और कल जुम्मा स्पेशल खिचड़ा आपको ज़रूर मिलेगा। तो आइए और लुत्फ़ उठाइए रमज़ान का। यहाँ से बहुत सारी चीज़ें लीजिए, दुआ दीजिए, और आप भी रमज़ान एंजॉय किए और हमें भी करवाइए। रमजानच्या महिन्यात दरवर्षीप्रमाणेच हैदरबाई आहेत आपल्यासोबत आणि ते आपल्याकडे चणे आहे, समोसे आहेत, असे विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ बनवत असतात। तर तुम्ही या आणि याचा लाभ घ्या। तर आपण पाहू शकतो इकडे विविध प्रकारचे भजी आहेत, कांदा भजी आहेत, बटाटा भजी आहेत, पालक भजी आहेत, त्यावर आळूवडी आहेत, समोसे आहेत। हे दरवर्षी पूर्वीपासूनच हे रमजानच्या इफ्तारीसाठी विविध प्रकारचे पदार्थ बनवत असतात। आपण पुढे पाहिलं की विविध प्रकारचे भजे वगैरे होते, तर इकडे सुद्धा समोसे आहेत, भजे आहेत, आळूवडे आहेत आणि इकडे बनत आहेत गरमागरम जलेबी। तर तुम्ही या आणि रमजानची ही रौनक नक्की बघा। आता तुम्ही पाहू शकता की इथे स्वीट्स मध्ये सुद्धा अरेबियन पुडिंग आहे आणि ती खूप सुंदर आहे दिसायला आणि खूप छान आहे आणि तुम्ही इफ्तारीसाठी मुस्लिम बांधव याचा खूप उपयोग करता आणि खातातही। तर आपण असे भरपूर विविध पदार्थ पाहिले आहेत। तर आज आपण इथे पाहतोय की चिकनची कुल्फी आहे, चिकन स्टिक आहेत आणि समोसे आहेत आणि चिकनचे वेगवेगळे व्हरायटी इकडे तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण पाहू शकता फ्रूट्समध्ये भरपूर इकडे प्रकार आहेत। मोसंबी आहे, खरबूज आहे, त्याचबरोबर कलिंगड आहे, खरबूज आहे, अननस आहे, असे विविध फ्रूट्स इकडे रमजानच्या महिन्यात इफ्तारीनंतर खाल्ले जाते। कारण की हा उपवास त्यांचा रोजा हा उपाशी आणि विना थुंकीचा राहतो। पाहू शकता सरबतामध्ये लिंबू सरबत आहे, विविध प्रकारचे रोज आहेत, फ्रूटचे प्रकार आहेत, पाइनएप्पल आहे, ऑरेंज आहे, असे विविध प्रकारचे सरबत इथे
ठेवले जातात। रमजानचा महिना चालू आहे, त्याच्यामुळे फळ फ्रूट हा इफ्तारीसाठी खूप खाल्ले जातात। तर आपण पाहूया की इथे कलिंगड खूप आहेत आणि कलिंगड हे खूप खाण्यास गरमीमध्ये थंड पडलं जातं म्हणून त्यामुळे त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो। तर कलिंगड आता कशी खरेदी आहे किंवा त्याचे भाव रेट पहिल्यापेक्षा कसे आहेत ते आपण त्यांना विचारूयात। 25 रुपये किलो है। कई साल में कमी था, 15 रुपये किलो था, 12 रुपये किलो था। इस साल महंगा है। रमजान असो की श्रावण असो, तो फ्रूटची आवश्यकता सर्व बांधवांनाच असते। तर आज आपण इथे आलो आहोत, सगळे फ्रूट्स आहेत इथे विविध प्रकारचे। तर आपण यांना विचारू की फ्रूटचे भाव वाढलेत की कमी झालेत। तर सर तुम्ही काय म्हणता की कसे झालेत भाव, पहिल्यापेक्षा कमी आहे की जास्त आहे? नाही, रेग्युलर आहे, पहिले होता तेच भाव आहे। ओके, रेग्युलर काही कमी जास्त नाही, नॉर्मल आहे। आपण आलो आहोत डहाणू स्टेशन जवळील प्रसिद्ध असे शॉप जय हिंद सेंटर। तर इथे मुस्लिम बांधवांचा रमजान हा महिना सुरू झालेला आहे। तर इथे मुस्लिम बांधव काय काय खरेदी करायला येतात आणि थोडक्यात आपण या शॉपमधून जाणून घेऊया। मुस्लिम बांधव आता रमजान महिन्यात खरेदीमध्ये समोसा पट्टी, स्प्रिंग रोल आणि सरबत, विविध प्रकारचे सरबत, हे सगळ्या वस्तूंची माग जास्त असते रमजानमध्ये।